नमस्कार, डी24 पाहू शकतात. आज संविधान समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले. नेमकं प्रकरण काय आपण हे जाणून घ्या. सर, काय सांगणार या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्यावर देखील तुम्ही ऑब्जेक्शन घेतायत की गॅसचा तुटवडा आहे या संदर्भामध्ये काय नेमकं त्याचं, जर ते विधानसभेमध्ये बोलतायत की असा कुठलाच प्रकार घडला नाहीये, तरी देखील आपण आंदोलन का करतायत आणि आपल्या आंदोलनाच्या पाठीमागे कोणाचा हात आहे, काय सांगा. आम्ही विशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे समर्थक नाहीत, विरोधक नाहीत आणि कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत. धुळ्यामध्ये असो का पूर्ण राज्यामध्ये असो का देशामध्ये गॅसचा तुटवडा आहे हे सगळ्या नागरिकांना माहिती आहे. लोक हौशे खातर लाईनी लावत नाही. 70 वर्षाचा मनुष्य 42च्या तापमानामध्ये सकाळी 4 वाजल्यापासून येऊन 5-5 वाजेपर्यंत इथं बसण्याची त्याला हौस नाही. सरकार हे जे मीडियाच्या माध्यमातून आणि सदनमध्ये जे सांगतंय हे तद्दन खोटं आहे. कारण आपले आजही 22 जहाज हॉर्मोजच्या खाडीमध्ये अडकलेले आहेत. 2 जहाज आले म्हणून मीडियाने, जी गोदी मीडिया आहे त्यांनी असं उचलून धरलं आणि असे दाखवलं की 2 जहाज आले, ते पण गुजरातला गेलेले. महाराष्ट्राला तुटवडा आहे आणि ते आपल्या काही चॅनल मीडिया, चांगले मीडिया ते दाखवताच आहेत की 1.5-2 किलोमीटर पर्यंत लाईनी आहेत. मग लोक लाईनी कशासाठी लावतायत? गॅस त्यांच्या घरात मुबलक असताना का म्हणून हौशे खातर लावतायत का? गॅसचा तुटवडा आहे असं देखील. सर, काय सांगणार जिल्ह्याचे जे आपल्या धुळे जिल्ह्याचे जे कलेक्टर मॅडम आहेत त्यांनी देखील आता काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात केली होती की असा कुठलाच तुटवडा या जिल्ह्यामध्ये नाही, काय सांगणार? या केंद्र सरकारांचं माझा प्रश्न आहे. जिल्हा धुळे जिल्ह्याचे जे कलेक्टर साहेब मॅडम त्यांनी सांगितलं की असा कुठलाच याच्यामध्ये नाही. ते धरूनच बोलतो मी. केंद्र सरकारचं तेच म्हणणं, जिल्हाधिकारी धुळेचं तेच म्हणणं, गॅसचा तुटवडा नाही. मग तुटवडा नाही तर रांगेत का उभे राहतात लोक? त्यांना काय हौस आहे का? आमच्या सारखे 73-75 वर्षाचे सुद्धा आम्हाला उभे राहावं लागतं. लहान लहान पोरांना उभे राहावं लागतं, बाई माणसाला उभे राहावं लागतं. एक पाणीचा त्रास आणि हा गॅसचा त्रास. एका बाजूला सरकार म्हणायचं असं काहीच नाही आणि इथे सत्य परिस्थिती वेगळी आहे. म्हणजे आपलं म्हणणं की हा जनता खोटं बोलताय का? जनता खोटं बोलत नाही. हा देश जनतेचा आहे, हा राज्य जनतेचा आहे, हा जिल्हा जनतेचा आहे आणि जनता आपला हक्क वाजवण्यासाठी आज आम्ही इथे संविधान संरक्षण समिती मार्फत निवेदन द्यायला आलो जिल्हाधिकारी साहेबांना. तुम्ही बघू शकता जिल्हाधिकारी साहेबांना संरक्षण समितीच्या माध्यमातून निवेदन देणार. बाबा, काय सांगणार नेमकी जे इस्रायल असेल जे हे युद्ध होत आहे, काय नेमकं कारण काय आणि कशामुळे हा विषय होतो? तुमचा प्रश्न आहे की सरकारने हे नाकारलेलं आहे की बाबा, माझा प्रश्न विचार नाही. आता जे इस्रायल वगैरे जे युद्ध चालू आहे त्याचा नेमकी भूमिका काय आणि कशामुळे हा झाला? जे युद्ध सुरू आहे अमेरिका आणि मेनली इराण यांच्या मध्ये, अमेरिकेला संपूर्ण जगावर आपली सुप्रमसी प्रस्थापित करावयाची आहे. इंग्रजांच्या काळामध्ये भारतीय लोकांची लष्करी सत्ता मोठी असतानाही संस्थांमधल्या भाऊबंदकीच्या निमित्ताने इंग्रजांनी एक तैनाती फौजेची पद्धत निर्माण केलेली होती. आपलं सैन्य तिथे ठेवायचं भांडण मिटवण्याच्या दृष्टीने आणि त्या आधारे ते संस्थान त्यांनी बळकावलं. त्याप्रमाणेच अमेरिका संपूर्ण जगामध्ये आपले लष्करी तळ त्यांनी उभे केलेले आहेत आणि या तळांच्या माध्यमामधून संपूर्ण जगावर अमेरिकेला आपलं श्रेष्ठत्व सुप्रमसी प्रस्थापित करावयाची आहे. इराण या ठिकाणी अमेरिकेला या पूर्ण जगावर आपलं प्रस्थापित तयार करण्याचं प्रश्न चिन्ह त्या ठिकाणी निर्माण होते. परंतु महाराष्ट्रामध्ये असतील धुळे जिल्ह्यामध्ये गॅसचा तुटवडा हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे आज संविधान समितीच्या माध्यमातून या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. कॅमेरामॅन निलेश डोलेसह डी24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.